हा येतो येतो बोल. कधी कधी मुलींच्या अपेक्षा नसतात, त्यांच्या आई वडील असतात ना, त्यांच्या पण अपेक्षाच्या आधार राहतात. कारण की एक मिनिट, किती मुली ह्या वाक्याला अग्री करतायत? पॉइंट ठेवला, पॉइंट बोल. मुलगी कधी बघत नाही, मुलगीला काय असतो बायोडाटा देतात, ते काय प्रत्यक्ष भेट होत नाही. बरोबर. पहिल्यांदा घरची सगळा बायोडाटा सगळा मुलाचा काढणार, काय करतंय काय नाही, किती जमीन जमला काय सगळं काढतं. मग ठरवतं पहिलं कोण? मुलगी का घरचे घरातले. घरातले. मग तिथं आपण मुलीला दोष देऊ शकत नाही, बरोबर. घरच्यांचे. कारण की बरेचसे मी बघितले ते. म्हणजे थोडक्यात पुरुष पुरुषाचा दुश्मन होतोय कुठेतरी. नाही नाही नाही, नाही आई होत. हा. आई 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 पाठीशी घालते, तुम्ही पुरुष नाही. कारण की नाही, तुम्ही तुम्ही बोलता, मी नाही. माझ्या पण मम्मीनं सगळा संसार आमच्या पप्पांनी आता सगळा झिरोपासनं आता मी आता इथं बोलतोय ते घरच्यांमुळेच. बरोबर आहे. ते तसं काय नाही. पण एक मम्मीच्या पण, माझी आता घरी माझी बहीण आहे स्वतः वैयक्तिक, माझ्या बहिणीला पण मुलं बघतात. तर मम्मीचं राहतच ना की माझ्या मुलगीनं जो त्रास बघितलाय तो माझ्या मुलीनं बघू नये, बरोबर. जो मी बघितलाय तो त्रास मुलीनं बघू नये. पण माझं काय म्हणणं आहे की त्या आईनं पण एवढा विचार करावा की त्यांच्या पण नवऱ्यानं झिरोपासूनच चालू केलं ना. एक्झॅक्टली एक्झॅक्टली. मग त्या मुलाच्या दमक बघावी फक्त. आणि तुझ्या डेअरिंग आहे, तुझ्या घरातलं उदाहरण देऊन सांगितलंय, तुझ्यापासून सुरुवात केली तू, तुझ्यापासून सुरुवात केली.